सावंतवाडी नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित रानबाजा महोत्सवाचं उद्घाटन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते पार पडलं। या महोत्सवात स्थानिक विक्रेत्यांनी मोठा सहभाग घेतला असून महिलांनी स्वतः शेतात पिकवलेल्या गावरान भाज्या तसेच कडधान्ये आणि जंगलातून आणलेल्या ताज्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत। मात्र एवढं उत्तम आयोजन असूनही सुरुवातीला ग्राहकांची उपस्थिती कमी राहिल्याने विक्रेत्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली। खैसून येलात तुम्ही? काय काय आणलात तुम्ही? काकडी आहे, अळूची पानं, ह्या सगळं भेंडी आहे, गावठी भेंडी आणि चिबुडा, वाली आहोत आणि उकडे तांदूळ। कसं वाटतं या रानबाजी महोत्सव वगैरे? खरं वाटला, पण कसं आपलं खरेदी झाली तर कोण येतात आणि बघूनच जातात, खरेदी कोण करणंच नाही। हो, तर काय उपयोग? मग सांग, आम्ही सकाळपासून बसणच असो, सकाळी 7 वाजता येतो, तर आता आमचं असं अजून एखादा 10 रुपयाची पण विक्री करू नाही। आणि तुम्ही एरवी म्हणजे असं बाजारात बसतात? बाजारात बसतो, रोजची बाजारात बसतो आम्ही। पण मग तेव्हा तुमचं खप होता तसं? बोलावून तरी कोणतरी माणूस तरी येऊन जाऊन करतात ना, इकडे यावं इकडे न्यावं करतो, पण आता कोण दिसणार नाही, तर काय कोणाक सांगतं? फक्त हे महोत्सववाले गेले आणि कार्यक्रम झाले तर वाटेल लागले। मग आता किती वाजेपर्यंत असं? आता आम्ही असं 2 पर्यंत तर किमान कोणतरी येऊन घेऊन जावं आहे ना, मग आता कोण दिसणारच नाही बाजारात। काय आणलं आजी येते या? काकडे आणले, फुलं आणलं आणि काय ह्या काय? झाडं असत कांद्यांची, कांद्यांची झाडं। सकाळपासून कोण कोण इला? बिर्याणीच्या भातात कसली भाजी ती? काय म्हणजे फायदो काय त्याचा? फायदो म्हणजे हे भाजी औषधी तितकीच असा आणि टॉनिक काय असा। हो ना? ती काय ती शेतात पिकायली जाता की येता अशी? शेतात मेऱ्यां काय येता? होय ना? भाता घातली ना काय ते मेरेच भाजी काय कळो आणि आणि पोह्या असा असा। या पार्श्वभूमीवर स्थानिक विक्रेत्यांना आर्थिक आधार मिळावा आणि आपल्याच माणसांच्या हाताला प्रोत्साहन मिळावं यासाठी सावंतवाडीकरांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन खरेदी करावी अशी कळकळीची विनंती आणि आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे। आज सावंतवाडीमध्ये जो रानभाजी महोत्सव झाला त्याचा नेमका उद्देश काय होता? नमस्कार। आज सावंतवाडीमध्ये रानभाजी उत्सव जे केला आहे ते आपल्या महिलांना एक ऑपॉर्च्युनिटी द्यायला आमचे महिला बालकल्याणचे सभापती भालेकर मॅडमांची आम्ही पूर्ण टीमला ते करायचं होतं। तर आम्ही विचार केला की आपल्या ग्रामीण भागाच्या महिलांना हे ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, तर आम्ही नगरपालिकेची जागा उघडली त्यांच्यासाठी आणि आम्ही इट्स आवर होप की त्यांना चांगली खरेदी त्यांच्याकडून होईल। आता खाली ज्या ग्रामीण महिला बसल्या होत्या त्यांच्या बऱ्याच महिलांच्या अशा प्रतिक्रिया होत्या किंवा जे ग्राहक येत होते त्यांच्याकडून पण त्यांची कायम बाजारात बसायची जागा आहे ती वेगळी आहे आणि आज त्या नगर परिषदेमध्ये ह्या कार्यक्रमासाठी आल्यात, तर तेवढा ग्राहकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही। तर अजून हा महोत्सव 2 दिवस चालणार आहे, तर ग्राहकांनी जास्तीत जास्त त्यांच्याकडे यावं याच्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न असेल? तर मी सावंतवाडीचे सर्व नागरिकांना ते आवाहन करेल की आम्ही ग्रामीण भागासाठी हे प्रतिक्रिया केली होती तरुण भारतच्या माध्यमातून आणि आज सकाळी सगळे न्यूजपेपर आणि जर्नलिस्टना सांगितलं आहे, तर आपण सगळे इथे या आणि आपले महिलांना एक चांगला प्रतिसाद द्या, तेच आमची रिक्वेस्ट आहे।